जळगावमध्ये विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिलीप खोडपेंनी उमेदवारी अर्ज घेतलाय। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोडपेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार असं दिलीप खोडपे यांनी म्हटलंय। शेवटी नेते ठरवतील महाविकास आघाडीमध्ये जागा कोणती काय, आणि जर आमच्याकडे सुटली तर निश्चितच मी उभा राहणार। त्याला कारण आहे आमचे स्थानिक नेते जे म्हणजे आदरणीय नाथभाऊ असतील, आमचे अशोक भाऊ लाडवंजारी असतील, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू असतील, या सगळ्यांनी ठरवलं की जर वेळ आली तर आपण बिनविरोध होऊ द्यायची नाही आणि आपण उमेदवारी अर्ज दाखल करायचा। त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझं नाव सुचवलेलं आहे आणि जर पक्षाने आदेश दिला तर निश्चितच मी निवडणूक लढणार। जळगावातील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप झाला। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरामध्ये अतिक्रमण आहे। महापौरांनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना झापले। अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाही का असा सवाल महापौरांनी उपस्थित केला। कारवाई न करण्याची महिलेची महापौरांना विनंती आहे। लातूरमध्ये क्लासेस संचालक आणि व्यावसायिकांची बैठक पार पडली। मोठेगावकर प्रकरणानंतर उत्पादन विरहित व्यवसाय बंद करण्याची उद्योग केंद्राची नोटीस आहे। नोटिशीनंतर अमित देशमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडले। कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, घाबरण्याचं कारण नाही असं आश्वासन यावेळेला अमित देशमुख यांनी दिले। जिल्हा उद्योग केंद्राने उद्योग भवन या संस्थेला जी नोटीस बजावलेली आहे, मला असं वाटतं की उद्योग भवन ही संस्था त्याचं उत्तर जिल्हा उद्योग केंद्राला देईल। मला असं वाटतं की याच्या खोलात जाणं आवश्यक आहे। एखादी अनियमितता जिथं असेल, एखाद्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीनं फडणवीस आणि दादा भुसेंना पत्र दिले। राज्यातील प्राथमिक शाळांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत मागणी या पत्रामधून करण्यात आली। जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या अध्यापनाचं आणि शालेय कामकाजाचं योग्य नियोजन करून देण्याची विनंती सुद्धा या पत्रातून करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा आणि अभ्यासाचा बोजा कमी करण्यासाठी बालमानस तज्ज्ञांचा त्यांच्या मतांचा संदर्भ या पत्रामध्ये देण्यात आलाय। मुंबईच्या काळबादेवीतील स्वदेशी मार्केटला 117 वर्ष पूर्ण झालेत। मार्केटच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थिती लावली। काळबादेवीतील स्वदेशी मार्केटला 117 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या धरणगावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये अजब प्रकार पाहायला मिळाला। संचालिका सभागृहाबाहेर बसल्या आणि पती सभेसाठी सभागृहामध्ये हजर झाला। सभागृहाबाहेर बसूनच संचालिकांनी प्रोसिडिंग बुकवर स्वाक्षरी केले। सभा संपेपर्यंत तिन्ही संचालिका पूर्ण वेळ सभागृहाबाहेरच होत्या। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांवर हल्ला झालाय। हॉटेलवर काम करत असताना अज्ञात व्यक्तीकडून हा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। हल्लेखोरावर कारवाई करण्याची शिवसेनेनं मागणी केली।